प्रेमे स्वागता करू प्रेमे स्वागता रसिक रंगले भ्रमर गुंगले रसिक रंगले भ्रमर गुंगले आज गीत गाता या करू प्रेमे स्वागता करू प्रेमे स्वागता गुणीजनात सकल रंगिते महाराष्ट्र भूरसिकांची गुणीजनात सकल रंगिते नृत्य नाट्य संगीत यांचे स्वर निनाद घुमती येथे नृत्य नाट्य संगीत यांचे स्वर निनाद घुमती येथे सुरसुरावले स्वर निनादले सुरसुरावले स्वर निनादले आज गीत गाता या करू प्रेमे स्वागता करू प्रेमे स्वागता। त्यांच्याकडे संस्थेने आपल्या मुंबई विभागाचे सहाय्यक विभागीय सचिव म्हणून जबाबदारी सोपवली। एवढंच नव्हे तर बोरिवली आणि खारघर हे जे दोन सेंटर आहे शाखा आहे या शाखाचे शाखा सचिव पद ब्रँच सेक्रेटरी पद सरांकडे संस्थेने सोपवलं आणि आपल्या परळ केंद्राचे ते सहाय्यक शाखा सचिव तर आहेत पण परळ आणि गिरगाव केंद्राचे ते अधीक्षक देखील आहेत। त्यामुळे मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि कॉलेज सांभाळून ह्या सगळ्या जबाबदारी पार पाडणं म्हणजे खऱ्या अर्थाने अतिदिव्य आहे। तरी देखील सर अतिशय मेहनत घेऊन वेळ देऊन सर्व जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि संस्थेला अशा पद्धतीने रिपोर्ट हे वेळोवेळी हे केला जातो। कारण सरांमध्ये जी गुणवत्ता आहे कारण त्यांची शैक्षणिक पात्रता आपण पाहिली तर ते सर एम.कॉम, सेट, एम.फिल, पी.एच.डी आणि GDC आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव हा मोठा आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळा आणि तरुण कॉलेजच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूजा दत्तारे मॅडम, आपल्या शाळा आणि तरुण कॉलेजच्या उपप्राचार्या श्रीमती शालिनी कांबळे मॅडम, आपल्या ज्युनियर कॉलेजच्या सिक्कीमच्या श्रीमती संजना काळे मॅडम, उपस्थित माझे सगळे शाळा आणि ज्युनियर कॉलेजमधील माझे सहकारी शिक्षक, अशा उपक्रमामध्ये जे जे विद्यार्थी सहभागी होतात त्यांचे नंबर्स काढले जातात। अशा गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या कार्यक्रमामध्ये करत असतो। वर्षभरात आपले गुण पारितोषिक वितरण होतात।
स्वागत करते आणि द्वितीय सत्रातील कार्यक्रमांचा उपक्रमांचा लेखाजोखा अर्थातच अहवाल रचना दिनांक 3 नोव्हेंबर 2025 द्वितीय सत्रातील प्रथम दिवाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस शाळेच्या शिक्षकाचा इतिहासावर माननीय उपप्राचार्य श्रीमती शालिनी कांबळे मडोली यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा इतिहासाबाबत व्याख्यान मांडले. तसेच शाळेच्या दर्शन विभागात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी मांडण्यात आली. त्याबरोबर आनंद या पुस्तकातून जे वंदे मातरम गीत देण्यात आलेले आहे त्या पुस्तकाची प्रत सुद्धा देण्यात आली. आणि त्याबरोबर स्वर्गीय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा फोटो दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी आयएमएल हायस्कूलच्या दूरदर्शनावरील विद्यार्थी संघाने शाळेच्या माजी शिक्षिका आदरणीय श्रीमती पवार यांचा 45वा जन्मदिवस हा समाजाला एक दिशा देणाऱ्या कार्यक्रमातून साजरा केला. या प्रसंगी आदरणीय पवार यांची पुस्तक तुला पडली व ती पुस्तके आपल्या संस्थेतील विविध शाळांना आणि महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे ज्या शाळा उद्ध्वस्त झाल्या होत्या त्या शाळांना सर्व पुस्तके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर आरटीओ हायस्कूलच्या अटल टिंकरिंग लॅबसाठी अद्ययावत असा नवीन संगणक शाळेला प्रदान केला. त्याचबरोबर आपल्या शाळेला 85 लेझिम आणि 25 ध्यान हे क्रीडा साहित्य भेट दिली. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी 31 ऑक्टोबर 2025 कार्तिक शुक्ल नवमी रोजी स्वर्गीय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजमाता जिजाबाई ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र शासन लहानपणापासून मला कपड्यांचे पॅटर्न्स, कलर्स, एम्ब्रॉयडरीज अशी खूप प्रचंड आवड होती. पण त्यावेळेस ॲक्च्युली फॅशन डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनर हा शब्द पण प्रचलित नव्हता. आणि जगराहाटीमुळे मी कॉलेजनंतर एक जॉब केले. एक तर असाच म्हणून केला होता आणि दुसरी नोकरी म्हणजे माझी बँकिंगची नोकरी. त्यामध्ये देखील खूप 9 वर्ष मी बँकिंगमध्ये होते. गलेला पगार, सुरक्षित वातावरण की हां सेफ झोन म्हणतो आपण. खूप पैसे मिळत आहे, छान आयुष्य चाललं आहे. परदेशवाऱ्या सगळं तेव्हा मी चालू केलं. त्याच्यानंतर एक 2 वर्षांना आयडिया द्यायला लागला की या पार्ल्यासारख्या ठिकाणी जिथे मराठी प्रावीण्य दाखवलेल्या त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आजचा हा दिवस आहे. आज विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये पारितोषिके प्राप्त होणार आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार आहे, प्राप्त होणार आहे, मान्यवरांच्या हस्ते त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्श असतात ते स्वप्न आपण प्रत्यक्षामध्ये उतरवू शकलो पाहिजे अशा पद्धतीची आपण स्वप्न आपण पाहिजे पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2 स्वप्न साकार करण्यासाठी त्रिसूत्रीची जगणूक आपण केली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्या दिशेने
योग्य विचार केले पाहिजे. सगळं पाहिजे तर कृती केली पाहिजे. स्वप्न, विचार आणि कृती हा त्रिवेणी संगम जर आपण आपल्या जीवनामध्ये साधला तर निश्चितपणे आपण प्रगती करू शकतो. आज मला समाधान वाटलेलं आहे की गेल्या 93 वर्षापासून म्हणजे जवळपास 1933 पासून ही हस्तलिखिताची जी काही परंपरा उपक्रम आपल्या या शाळेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे तो इतक्या समर्थपणे इतक्या उत्साहानं आपण सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालवलेला आहे आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त आणि एक क्रियाशील असा सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि आपण सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षकांचं या निमित्तानं मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण मगाशी मी काही हस्तलिखित अवलोकन केलेलं आहे. निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या मध्ये काय क्षमता आहे, काय टॅलेंट आहे, काय प्रावीण्य आहे ते दाखवण्याची ही हस्तलिखिते म्हणजे एक खूप चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि निश्चितपणे जसं आपल्या पाहुण्यांनी सांगितलं संधी आपल्याला मिळाली पाहिजे, बरोबर आहे. पण ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं आपण केलं आणि त्या संधीचं सोनं जर आपण केलं ना तर निश्चितपणे जीवनामध्ये किंवा जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं प्रकारच्या संधीचं सोनं तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. जाता जाता फक्त अगदी 2च मिनिटांमध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि विराम. गोष्ट म्हणजे की सगळ्यांनाच ऐकायला आवडते. एकदा एका जंगलामध्ये वनवाला, वनवा म्हणजे काय, आग लागलेला म्हणतो आपण. जंगलामध्ये वाढलेल्या गवताला थोडंसं गंजीला जर आग लागली तर त्या छोट्याशा आगीचं मोठ्या वनव्यामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. अशी छोटी आग आली होती आणि त्याचं रूपांतर मोठ्या वनव्यामध्ये झालं. आणि मग जंगलामध्ये वनवा लागल्यानंतर त्या जंगलामध्ये असलेले प्राणी, पक्षी सर्वजण जीव वाचवण्यासाठी, प्राण वाचवण्यासाठी सैरभैर जशी वाट मिळेल, जशी जागा मिळेल, तसा रस्ता मिळेल कळायला लागले. कारण काय जीव महत्वाचा आहे, प्राण महत्वाचा आहे म्हणून ते सगळे सैरभैर पळाला. पण त्या ठिकाणी एक पक्षी त्या ठिकाणी होता. तो पक्षी काय करत होता, एक खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये तो पाणी होतं आणि तो पक्षी काय करायचा की त्या खड्ड्यामध्ये जायचा, जवळ जायचा, चोच त्या खड्ड्यात बुडवायचा, चोचीमध्ये पाणी घ्यायचा आणि त्या आगीजवळ येऊन त्या आगीवरती पाणी थेंबभर पाणी टाकायचं. बाकीचे सगळे प्राणी पक्षी आश्चर्यचकित झाले की हा पक्षी केवढासा, त्याची चोच केवढीशी, त्या पक्षीमध्ये मावणारं पाणी केवढं असतं आणि तो काय प्रयत्न करतोय, एवढी मोठी आग लागलेली, वणवा लागलेला आणि तो फक्त तुझभर पाणी सारखं येऊन टाकतोय. त्या एवढ्याशा छोट्याशा पाण्याने ही एवढी मोठी आग कशी काय शोधणार, कशी काय वेदना. आणि मग आश्चर्यचकित झाले सर्व प्राणी पक्षी. त्यांनी त्याला विचारलं की असं का करतोय. त्यावेळी त्यांनी सांगितलं मला मान्य आहे की माझ्या एकट्याच्या चोचीमध्ये जेवढं काही पाणी बसेल तेवढं पाणी टाकण्याची हा क्षमता नाही, मला मान्य आहे. पण मला असं वाटतं की मी जसा विचार करतोय तसा विचार जर सगळ्या जंगलामधल्या प्राण्यांनी पक्ष्यांनी जर केला आणि त्याला जसं जमेल तसं पाणी घेऊन एकत्रितपणे जर सगळ्यांनी केलं आणि ते त्या वर्गावर जर टाकलं तर निश्चितपणे ती आग शमेल. आपल्याला जर भारताला विश्वगुरु करायचं आहे, आपल्याला जर भारताला विकसित राष्ट्र जर करायचं आहे तर एकट्याने काम करून आपल्याला चालणार नाही. तर प्रत्येकाने आपण जे काही क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये उत्तमपणे जर काम केलं, प्रामाणिकपणे जर काम केलं, निश्चितपणे उल्लेखनीय आणि कर्तृत्वाचा ठसा जर आपण त्या क्षेत्रामध्ये जर उतरवला असं सर्वांनी जर असा विचार केला आणि सर्वांनी आपण त्या क्षेत्रामध्ये असं भरीव जर काम केलं तर ते एकत्रित काम निश्चितपणे आपल्याला विकसित राष्ट्राकडे, विकसित भारताकडे अल्पावधीत घेऊन जाईल आणि भारताला निश्चितपणे विश्वगुरु बनवेल. त्यामुळे युनिटी इज स्ट्रेंथ, समूह शक्ती हीच खरी शक्ती आहे. त्यामुळे एकीचं बळ हे सर्वश्रेष्ठ बळ असतं. त्यामुळे पण त्यासाठी सर्वांनी एक विचार, एक प्रयत्न, एकाग्रपणे जे काही क्षेत्र असेल सगळे जर एका क्षेत्रात असेल असं नाहीये. काहींचं क्रीडा क्षेत्र असेल, काहींचं कला क्षेत्र असेल, साहित्य असेल, फॅशन डिझायनिंग असेल,
बँकिंग असेल, अनेक क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये जे काही क्षेत्र आपण निवडू त्यामध्ये जर आपण चांगलं काम केलं तर निश्चितपणे त्या सर्व चांगल्या कार्याची गोळा गेली आपल्याला बलशाली राष्ट्र मिळेल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी धन्यवाद.
मी त्यांचे आर्यभट परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती सोनिया चांदोरकर मॅडम, फॅशन डिझायनर, 1991च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी, यांनी सुद्धा प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली आणि आपल्या शाळेबद्दलचा सार्थ अभिमान व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या क्षेत्रातील यशाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या आर्यभट शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री महादेव सर, उपप्राचार्या श्रीमती कांबळे मॅडम, पर्यवेक्षक श्री श्रीमंती सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा प्रमुख श्रीमती काळे मॅडम यांनी हा समारंभ